आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बरं, तुमची पहिली भेट, तुमचं प्रेम कसं रंगत गेलं, फुलत गेलं? आम्ही एकमेकांचे फार चांगले मित्र होतो. अच्छा. नाशिकमध्ये कला क्षेत्रामध्ये मी नाट्य संस्थेचा एका भाग होतो, सुखद एका नृत्य संस्थेचा भाग होते आणि त्याच्यातून ते नृत्य नाट्य आम्ही बऱ्याचदा एकत्र केली जायची. अर्थात आम्ही कधी काही एकत्र केलं नाही, पण तिला मी माहिती होतो, मला ती माहिती होती. कारण जनरली आपल्याला नृत्य संस्थेतल्या सुंदर मुली माहिती असतात आधीपासून. म्हणजे एक आहे बाबा कोणीतरी, फार काही परिचय नाही किंवा काही नाही. माझी या प्रियाला प्रीत कळेना ज्या वेळेला लॉन्च झाली त्यावेळेला मला आठवतंय वृत्तपत्रांमध्ये फार मोठ्या जाहिराती आल्या होत्या आणि मुंबईमधल्या सगळ्या ट्रेन स्टेशन्सवर खूप सुंदर त्याच्या सगळीकडे पोस्टर्स आणि जाहिराती होत्या, ज्याच्यामध्ये मी आणि मृणाल दुसानीस दोघांचे कॉफी पितानाचे असे फोटोज आणि बाकड्यावर बसलेले असे खूप सुंदर फोटोज ते आले होते. तर त्यावेळेला मला अनेक जणांचे कौतुकानं फोन यायला सुरुवात झाली होती. त्यावेळेला आपल्या काही लोकांनी ज्यांनी कौतुक केलं त्यांच्यापैकी एक होतं सुखदाचं. सोशल मीडियावर तिने कुठून तरी मला शोधलं असेल किंवा माहिती असेल, तिने मला पाठवलं एक मेसेज की मला आणि माझ्या आईला तुझा खूप अभिमान वाटतो, आम्ही तुला खूप आधीपासून बघतोय, तुझा प्रवास बघतोय आणि आज इतक्या मोठ्या चॅनलवर इतक्या मोठ्या मालिकेमध्ये तुला बघताना आम्हाला फार छान वाटतं. या निमित्तानं आम्ही पुन्हा चर्चेत आलो. आणि त्या दरम्यान मी पुण्याला शिफ्ट झाले होते नुकतीच. आपल्या गावातले 2 चेहरे आहेत जे आज फुल पेज ऍड मध्ये दिसत आहेत. अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. तर मी आउट ऑफ दॅट स्पिरिट मी अभिला मेसेज केला होता. त्यावेळेला आमचा परिचय झाला आणि मग आमची मैत्री, आम्ही भेटू नाही शकलो फार, पण वर्षभरामध्ये जेव्हा नंतर भेटी झाल्या त्यावेळेला ही ऑलरेडी लग्नासाठी मुलं शोधत होती. इनवे मी हिला मुलं शोधण्यासाठी मदत करत होतो. जे मला नंतर मग एका पॉईंट नंतर असं व्हायला लागलं, आमची मैत्री वाढत गेली आणि मला असं व्हायला लागलं की इतकी चांगली मैत्रीण जर माझी ती आहे तर मी का नाही तिचा विचार करत आहे. आणि त्यावेळेला आम्ही दोघेही आमच्या आधीच्या रिलेशनशिप्समधून बाहेरून बऱ्यापैकी काळ गेला होता. तर त्यामुळे मला जरा असा तो विचार डोक्यात आला, पण जरा मी साशंक होतो की तिला आवडेल न आवडेल, अचानक असं कसं विचारायचं. तर म्हणून आम्ही पुढच्या वेळेला जेव्हा भेटलो तर मी अगदी तिला माझ्या मनातला विचार सांगितला की म्हणलं हे बघ, मला असं वाटतं आपण एवढे चांगले मित्र आहोत, आपल्या बऱ्याच गोष्टी जुळतात, पुढेही जुळतील, तर मला असं वाटतं की आपण लग्नाचा विचार करायला. काही एक मिनिट, हे इतकं त्यांनी व्यवस्थित काहीच नाही सांगितलं. चहा आणि प्रपोज असं काहीतरी झालं. चहा पितोय, टोस्ट असा मी चहात बुडवून खातीये, एक वाक्य अलीकडे अमुक पिक्चर रिलीज झालाय झोन मधला असेल आणि पुढचं वाक्य मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला. आणि मी असं म्हणेपर्यंत म्हणजे आता मी काय उत्तर देणं अपेक्षित आहे का हात, ह्याच्यानंतर तो पुन्हा चौथंच बोलायला लागला होता. म्हणजे या मुलीने काय करणं म्हणजे अपेक्षित आहे की आता मी उत्तर देऊ का नको देऊ. हा सिरियस होता, हा गंमत करत होता, म्हणजे नाही, म्हणजे मनातला विचार सांगितला. ते काय असं टिपिकल प्रपोजल नाही. ते काय माहिती का, गुलदस्त्यामध्ये एखादं चांगलं फुल ठेवतात ना, तसं आहे ते. हे घडलं मुंबईत. मी एका मालिकेच्या ऑडिशनसाठी आले होते तेव्हा मी परत गेल्यानंतर हे जे काही मीनवाईल स्थळं आणि हे सगळे प्रकार चालू होते त्याच्यात अचानक अभिचा फोन मला की ऐक ना, मला जरा असं वाटतंय की मलाच तुझ्याशी लग्न करायचंय. कारण दुसऱ्या दिवशी एक जण भेटायला येणार होते आणि त्याला अचानक काय वाटलं काय म्हणलं, अरे समजा तो आवडला मुलगा, उद्या ठरलं लग्न, तर मला डायरेक्ट आमंत्रणच येईल ना, आता डायरेक्ट दुसरं काहीच हातात उरणार नाही.